भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील चुलबंद नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरातील मधमाशांच्या पोळ्याला धूप अगरबत्तीचा धूर लागल्याने उडालेल्या मधमाशांनी अनेकांना चावा घेतल्याने काही काळ शिवभक्तांमध्ये पळापळी झाली होती। तर यामध्ये जवळपास 10 पेक्षा अधिक शिवभक्तांना मधमाशांनी जखमी केल्याची माहिती असून जखमींना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। महाशिवरात्रीनिमित्त लाखांदूर येथील चुलबंद नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच येथील महादेव मंदिरात शिवभक्तांनी पूजा अर्चना करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मात्र महादेव मंदिरात अज्ञात जातीचे मधमाशांचा पोळा आहे। आज सकाळपासूनच शिवभक्तांनी मंदिरात पूजा अर्चा करताना अगरबत्ती पेटवली आणि त्याचा धूर मधमाशांच्या पुळकापर्यंत पोहोचल्याने मधमाशा उडाल्या। मधमाशा सैरावैरा पळत असताना अनेक शिवभक्तांचा चावा घेतला आहे। मधमाशा उडाल्याची माहिती मिळताच जमलेले शिवभक्त जिकडे तिकडे पळू लागले। यामध्ये मधमाशांनी चावा घेतल्याने जवळपास 10 पेक्षा अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तत्काळ ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका बोलवून त्यामध्ये उपचारासाठी जखमी शिवभक्तांना हलविण्यात आले। तर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जखमींवर उपचार सुरू केल्याचे दिसत आहे। या दरम्यान लाखांदूर पोलिसांनी चुलबंद नदी तीरावरील महादेव मंदिरातील मुख्य मूर्तीजवळ शिवभक्तांना पूजा अर्चा करण्यास मजाव केला असून शिवभक्तांना आता मंदिराच्या बाजू असलेल्या मूर्तींची पूजा करण्याची मुभा दिलेली आहे।